वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर सरकारच्या उदासीनतेमुळे कोंडी झाली आहे का असा सवाल उपस्थित झालाय। धोके टाळण्यासाठी प्रशासनाने सुचवलेल्या उपाययोजनांवर अजूनही निर्णय झालेला नाहीये। कर्जत शिरूर महामार्गाचा प्रस्ताव सरकार दरबारी अक्षरशः धूळ खात पडू नये सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती आलाय। प्रस्ताव सादर होऊन 2 वर्ष उलटली आहेत, मात्र अजूनही त्याचा निर्णय झालेला नाहीये। माळशेज लोणावळा घाटमाथ्यावर 70 ते 80 किलोमीटरचा रस्ता बांधण्यासंदर्भात हा प्रस्ताव होता। घाटमाथ्यावरील इतर रस्त्यांचं अंतर त्यामुळे 20 ते 25 किलोमीटरचं होणार होतं। माळशेज लोणावळा घाटमाथ्यास पर्याय देईपर्यंत कोंडी कायम राहील असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। मात्र हा अहवाल 2 वर्ष आता धूळ खात पडलेला आहे आणि कदाचित तो प्रस्ताव मान्य झाला असता, तो अहवाल स्वीकारला असता तर इतक्या मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला नसता असं बोललं जात आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, सरकारची या संदर्भातली उदासीनता पुन्हा एकदा कशी दिसून येते? कालचा हा जो काही मनस्ताप एवढ्या लोकांना सहन करावा लागला, त्याला नेमकं जबाबदार कोण? माधवी, आपण पाहतोय की काल मुंबई एक्सप्रेसवेवरती जे आहे ते जवळपास 30 तास वाहतूक कोंडी होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हाहाकार माजलेला आपल्याला पाहायला मिळाला। अनेक जण ह्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते। मात्र हे आज झालेलं नाही, तर याच्या आधी सुद्धा असे आपल्याला प्रकार पाहायला मिळालेले आहेत आणि यावरती जे आहे उपाययोजना करण्यासाठी एकतर मिसिंग लेनचा पर्याय काढला, मात्र मिसिंग लेन सुद्धा अनेक डेडलाईन पुढे जातात। मात्र याच्या आधी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक अहवाल जो आहे तो राज्य सरकारला दिलेला होता आणि त्या अहवालात स्पष्ट म्हटलं होतं की यामध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही वारंवार राहणार आहे। त्यामुळे जो काही कर्जत शिरूर हायवे आहे तो तयार करण्यात यावा अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो मंत्रालयामध्ये आलेला आहे। जवळपास 2 वर्षांपासून हा अहवाल धूळ खात पडलेला आहे। आपण जर ही सगळी भौगोलिक जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला पाहायला मिळेल की घाटमाथ्यावरती अनेक रस्ते आहेत। त्यामध्ये कसारा घाट असेल, माळशेज घाट असेल, नाणे घाट आहे, बोरघाट आहे, तामिनी घाट आहे, वरंदा घाट आहे, पसरणी घाट आहे, आमलेरे आहेत। असे जवळपास 14 घाटांमधून जे आहे ते रस्ते जाताना पाहायला मिळतात। म्हणजे घाटमाथ्यावरून जर आपल्याला पठारावरती जायचं असेल तर हे जवळपास 14 घाटांमधून रस्ते तयार केलेले आहेत। या सगळ्या रस्त्यांमध्ये जर पाहिलं आपण तर साधारणतः 25 किलोमीटरचं अंतर आहे आणि एकमेव लोणावळा ते माळशेज हा जो काही पट्टा आहे यामध्ये 70 ते 80 किलोमीटरचं अंतर आहे। त्यामुळे साहजिकच आहे मुंबईची वाहतूक असेल, ठाण्याची असेल, नवी मुंबई असेल, MMR रिजनमध्ये असेल किंवा अगदी JNPTची वाहतूक, हेवी व्हेकलची वाहतूक जी आहे ती सुद्धा या मुंबई पुणे एक्सप्रेसवरून होते आणि कितीही सुधारणा केल्या तरी तो फरक पडणार नाही। तर याला पर्याय मार्ग करावा लागेल आणि म्हणून कर्जत शिरूर जो आहे तो मार्ग तयार करण्यात यावा अशा प्रकारचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने 2 वर्षापूर्वी मंत्रालयात पाठवलेला आहे। मात्र अद्यापर्यंत त्यावरती निर्णय झालेला नाही। जर हा प्रस्ताव किंवा हा महामार्ग जर झाला तर काय नेमका फायदा होणार आहे का? जो पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती इतर वेळी सुद्धा वाहतूक कोंडी असते ती डायव्हर्ट होऊन थेट त्या मार्गाने निघेल पुढे। पुण्यात सुद्धा जे आहे ते वाहतूक कोंडी होते, कारण ह्या सगळे वाहनं जे आहेत ते पुण्यामध्ये जातात आणि वाहतूक कोंडी होते। जर कर्जत थेट शिरूर हा हायवे झाला तर ही वाहतूक त्या रोडने जाईल आणि पुण्यातून जाण्याऐवजी जे काही सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, अगदी विजापूर असेल, बँगलोर असेल, हैदराबाद असेल या ठिकाणची सगळी वाहतूक जी आहे ती बायपास होऊन बाहेरून जाईल। त्यामुळे हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा आहे। अशा प्रकारचा प्रस्ताव आता या घटनेनंतर तरी मिसिंग लिंकच्या शिवाय इतर पर्यायासंदर्भात सरकार विचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।